पलाश मुच्छल याच्याकडून सांगलीतल्या विज्ञान मानेला मानहानीची नोटीस आता बजावण्यात आलेली आहे। खोट्या आरोपांद्वारे आपली बदनामी केल्याप्रकरणी पलाश मुच्छल यानं ही नोटीस पाठवलेली आहे। सांगलीच्या विज्ञान माने याला 10 कोटींची ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी विज्ञान माने यानं पलाश मुच्छल यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप सोशल मीडियावर केले होते। मात्र हे सगळे आरोप तथ्यहीन असल्याचं आता पलाश मुच्छल याचं म्हणणं आहे। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं वरुण सरदेसाईंनी आता उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। मनसेनं हा निर्णय घेण्याआधी आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती असं वरुण सरदेसाई म्हणतायत। संपूर्ण निवडणूक आम्ही शिंदे आणि भाजप यांच्या विरोधात लढलो, त्यामुळे या दोघांसोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही विरोधी वाकांवर बसणार आहोत असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलंय। परत एकदा सांगतो, प्रचंड मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आलेत। 5,500-6,6 हजाराचा लीड आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जेवढा लीड नाही आहे तेवढा आम्हाला कल्याण डोंबिवलीत मिळालेला आहे। आणि एवढा मोठा क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा जर 4 नगरसेवक हे मतदारांचे कुठेतरी अपमान करत असतील तर मतदार हे राग व्यक्त करणारच। मनसे हा वेगळा पक्ष आहे, त्या पक्षाने काय करावं हे काय मी त्यांना सांगण्याची गरज नाही। मला फक्त एवढंच वाटतं, मी कल्याण डोंबिवली पुरतं सांगतो, आम्ही निवडणुका एकत्र लढलो, त्यांना जरी वेगळा काही निर्णय घ्यायचा होता किमान एकदा आमच्यासोबत चर्चा केली असती तर चर्चेमधनं आपण चांगला काहीतरी मार्ग काढता आला असता। मुंबईतल्या परळ डेपोमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय आणि हे घडलंय नेमकं मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाहणी दरम्यानच। चौकशी समिती स्थापन करण्याचे परिवहन मंत्र्यांनी आता आदेश दिलेले आहेत। मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश देत सांगितलंय। अनेक वेळा घडत असतात, परंतु ह्यानंतर मात्र घडणार नाही। आजची भेट ही ह्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे, कारण जे अपघात घडतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हर दारू पिऊन होता अशा सूचना आम्हाला येतात किंवा असा अहवाल आम्हाला देतो। आजपासून ठरवलेलं आहे की कुठल्याही ड्रायव्हरला जोपर्यंत त्याची ब्रेथ आणि लायसेन्स होत नाही किंवा तो दारू प्यालेला आहे किंवा दारू प्यालेला नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आम्ही गाडीच्या ड्रायव्हरवर स्टीअरिंगवर बसायला देणार नाही। SIT नेमलेली आहे, SIT मध्ये आम्ही निर्णय घेऊ, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।